नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. दुःखद घटना. मालेगावात टायपिंगची परीक्षा देण्याकरिता आलेला 26 वर्षीय तरुण कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 3 दिवसांपासून बेपत्ता होता कुलदीप. मालेगावमधील मोची कॉर्नर जवळील ITI कॉलेजमध्ये टायपिंगची परीक्षा देण्यासाठी 19 तारखेला आला होता. पेपर सुटल्यानंतर त्याने टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालकांशी संपर्क साधून आपल्याला पेपर चांगला गेल्याचे कळविले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. परंतु त्यानंतर त्याचा फोन सतत बंद येत असल्याने व तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, परंतु त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे कॅम्प पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार त्याचा शोध सुरू होता. परंतु आज अचानक छावणी पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानाचे बांधकाम सुरू असलेल्या खोलीत त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दुकानातील पाईपाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर तरुणाने शर्टाने गळफास घेत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या नातेवाईकांना कळविल्यानंतर ते मालेगावी आले व खात्री पटल्यानंतर कुलदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे. कुलदीप हा चहार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील शिक्षक सुधाकर निंबा पाटील यांचा मुलगा आहे. आमचा नातेवाईक चिरंजीव कुलदीप हा 19 तारखेला टाईपरायटिंगच्या एक्झामसाठी आला होता. त्याचं 11 ते 12:30 या दरम्यान एक्झाम होती. त्याच्यानंतर त्याने 12:30 वाजेला टाईपरायटिंगच्या एक्झामच्या इन्स्टिट्यूटवाल्यांना फोन केला होता. त्यांना तो बोलला की मी एक्झामला आलो होतो, मला प्रेझेंट होतो, मला एक्झाम चांगली गेली, पेपर चांगला गेला असं बोलला आहे तो. त्याचा आमच्याकडे एव्हिडन्स आहे, प्रूफ आहे. त्याच्यानंतर तो चहा प्यायला गेल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. तर नातेवाईक परिवाराशी कोणाशी त्याने कॉन्टॅक्ट केला नाही. गेल्या 3 दिवसापासून आमचे सर्व नातेवाईक परिवार इथं मालेगाव मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला आम्ही सदर नोंद केली की आमचा असा व्यक्ती गायब आहे म्हणून. एक घाव झाला आहे. घाव झाल्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने शोध मोहीम चालू केली, तरी आम्हाला तो आढळून आला नाही. पोलिसांनी पण आम्हाला मदत केल्यानंतर पण तो आम्हाला आढळला नाही. आणि आज शेवटी आम्हाला बातमी मिळाली की तो मृत अवस्थेत आढळला आहे. नाव काय? कुलदीप सुधाकर पाटील, राहणार चहार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आपलं काय नाव? डॉक्टर लेखराज शिंदे.